वेलकम ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बघितलं आणि त्यासाठी आपण 6 मेथड्स बघितल्या. पहिली मेथड फ्रॉम हायड्रोलायसिस ऑफ अल्किल हलाइड, त्यानंतर फ्रॉम अल्किन. मग अल्किनमध्ये आपण 2 रिॲक्शन बघितल्या, ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ रिॲक्शन आणि फ्रॉम अल्किन हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्यानंतर फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड्स रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड, दॅट इज अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचं आपण कॅटालायटिक रिडक्शन केलं आणि बाय युजिंग रिड्युसिंग एजंट त्यापासून आपण अल्कोहोल मिळवलं. आणि त्यानंतरची रिॲक्शन फ्रॉम कार्बोक्सिलिक ॲसिड, कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन केलं आणि त्यापासूनही अल्कोहोल मिळतं. आणि लास्ट रिॲक्शन बघितली आपण फ्रॉम ग्रिग्नार्स रिएजंट, ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्स रिएजंट टू दी कार्बोनिल कंपाउंड, दॅट इज अल्डिहाइड्स कीटोन्स. आणि ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला 3ही प्रकारचं अल्कोहोल मिळालं, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल मिळालं, सेकंडरी मिळालं आणि टर्शरी मिळालं. प्रायमरी अल्कोहोलसाठी आपण स्पेसिफिक फक्त वापरलं ते फॉर्माल्डिहाइड. आणि फॉर्माल्डिहाइडची रिॲक्शन आपण RMgX बरोबर केले इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आणि आपल्याला हा R ग्रुप इथं अटॅच झाला आणि RCH2OMgX असं अडक्ट म्हणजे MG कॉम्प्लेक्स, त्याचं आपण हायड्रोलायसिस केलं H+H2O, ॲसिड हायड्रोलायसिस. तर एवढ्या पार्टपासून अल्कोहोल आणि हा आपल्याला बाय प्रोडक्ट मिळाला RCH2OH प्लस MgXOH असा बाय प्रोडक्ट मिळाला. आता सेकंडरी अल्कोहोलसाठी आपण अदर दॅन फॉर्माल्डिहाइड वापरलं. आपल्याला सेकंडरी अल्कोहोल इथं एक हायड्रोजन काढला आणि R ग्रुप जोडला, हे झालं सेकंडरी अल्कोहोल. आणि टर्शरी अल्कोहोल सेम रिॲक्शन, फक्त टर्शरी अल्कोहोलसाठी आपण वापरलं कीटोन. इथं हा H ऐवजी इथं आला R ग्रुप, हा झाला टर्शरी अल्कोहोल. मग आपल्याला प्रायमरी अल्कोहोलसाठी इथं जसं आपण फॉर्माल्डिहाइड वापरलं तसंच आणखी एका रिॲक्शनना आपल्याला प्रायमरी अल्कोहोल सेम ग्रिग्नार्स रिएजंट वापरून करता येतं. स्टार्टिंग सबस्ट्रेट फॉर दी प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल इज इपॉक्साइड, दॅट इज इथिलीन ऑक्साईड. हे काय आहे? इथिलीन ऑक्साईड, आणि यालाच म्हटलं जातं इपॉक्साईड. प्लस RMgX. बघा ही रिॲक्शन आपण पुन्हा लिहू फॉर्माल्डिहाइडची. ही फॉर्माल्डिहाइडची रिॲक्शन ग्रिग्नार्स रिएजंट, हा इथं 2 हा R ग्रुप आणि हे 2 असणार हायड्रोजन. हे आपण असेही लिहू शकतो CH2 प्रायमरी अल्कोहोल. तर इथं काय होणार, हा जो R- आहे एका कार्बनवर अटॅक करणार आणि हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार. हा ऑक्सिजन काय होणार, निगेटिव्ह होणार आणि ह्या निगेटिव्ह ऑक्सिजनला पॉझिटिव्ह MgX अटॅच होणार इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता ह्याची अरेंजमेंट कशी झाली, RCH2CH2 कारण हा बॉन्ड ब्रेक झाला आहे आणि OMgX, RCH2CH2OMgX, हे झालं अडक्ट म्हणजे MG कॉम्प्लेक्स. याला MG कॉम्प्लेक्स असंही म्हटलं जातं. आणि पुस्तकामध्ये आता नवीन पुस्तकामध्ये अडक्ट असा शब्द दिला, पूर्वीच्या पुस्तकामध्ये त्याला MG कॉम्प्लेक्स असं नाव असायचं. त्यानंतर H+H2O, दॅट इज H3O प्लस. इथं H आणि हा OH, RCH2CH2OH प्लस MgXOH. बघा
इथंही प्रायमरी अल्कोहोल मिळाला, इथंही प्रायमरी अल्कोहोल मिळाला. इथं मात्र स्टार्टिंगमध्ये एकच कार्बन ॲटम होता आणि प्रोडक्टमध्ये इथं 2 कार्बन ॲटम्स, म्हणजे 2 म्हणजे आर ग्रुपमध्ये जेवढे कार्बन्स असतील तेवढी चेन इथं इन्क्रीज होणार आहे. आणि इथं स्टार्टिंगमध्ये 2 कार्बन ॲटम आणि आर ग्रुपकडून आलेले आणखी कार्बन ॲटम. अशा प्रकारे हा प्रायमरी अल्कोहोल आपल्याला यापासून मिळतो. आता यानंतर आपण सुरू करणार फिनॉल. फिनॉल आणि त्याचे प्रिपरेशन मेथड, त्यानंतर प्रॉपर्टीज, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या अल्कोहोल आणि फिनॉलसाठी आपण बरोबरच बघणार. फिनॉल in case of alcohols, OH group is attached to the saturated carbon atom. Alcohols are the organic compounds in which OH group is attached to the carbon atom which is saturated. But in case of phenol, these are also organic compounds in which OH group is attached to the benzene ring. OH group is attached to the benzene ring as well as its derivatives. Derivatives म्हणजे काय? तिथं CH3 ग्रुप असेल, NO2 ग्रुप असेल, हे सुद्धा काय झाले? फिनॉलचे डेरिव्हेटिव्ह झाले. OH NO2 असेल, हे सगळे काय झाले? तर फिनॉलचे मेंबर्सच झालेत. देन अकॉर्डिंग टू OH group, number of OH group attached to the benzene ring, they are classified as monohydric phenol, dihydric phenol, and trihydric phenol. Monohydric phenol, these all are monohydric phenol, means only one OH group. Dihydric, position of OH group may be different. Trihydric, these are some examples of monohydric, dihydric and polyhydric phenol. Then nomenclature. Nomenclature of phenol. Phenols are also named by common name as well as IUPAC name. In common name system, for the position of substituent, corresponds to the OH group. Ortho, this is meta position, and last one is para position. Ortho, OH group attached to the carbon atom, it is a first carbon atom. Then compared to this first, these two position are second position. These are position number 3 and position number 4. म्हणजे 2 पोझिशन आहे दोन्ही बाजूची, त्याला आर्थो असं म्हटलं जातं. आर्थो पोझिशन जे आपण 11th मध्ये बघितलंय, आर्थो पोझिशन. 3 पोझिशन ही मेटा पोझिशन
आणि फोर्थ पोझिशन इज पॅरा पोझिशन आणि हे त्याचे सिम्बॉल. एक्झाम्पल आर स्ट्रक्चर, कॉमन नेम, IUPAC नेम. Commonly known as phenol. Phen, that is benzene ring. OH group attached, therefore OL, phenol. And this phenol common name also accepted by IUPAC, known as benzenol or phenol. त्यालाच बेन्झिनॉलही म्हटलं जातं आणि फिनॉलही म्हटलं जातं. मिथिल ग्रुप आर्थो पोझिशनला असेल त्याला आर्थो क्रिसॉल असं म्हटलं जातं. क्रिसॉल, आर्थो क्रिसॉल, दॅट इज 2-मिथिल फिनॉल. 2-मिथिल फिनॉल. आता आपल्या पुस्तकामध्ये हा जो CH3 ग्रुप अटॅच केलेला आहे, तर बेन्झिनला CH3 असतो त्याला टोल्यून आपण असं म्हणतो. टोल्यून म्हणजे केवळ 3-मिथिल फिनॉलच असं म्हटलं जातं असं नाही, तर टोल्यूनचा डेरिव्हेटिव्ह आपण जर कन्सिडर केला तर हा झाला आर्थो हायड्रॉक्सी टोल्यून और 2-हायड्रॉक्सी टोल्यून. म्हणजे आर्थो हायड्रॉक्सी टोल्यून म्हटलं तरी बरोबर येतं, 2-मिथिल फिनॉल म्हटलं तरी तेच स्ट्रक्चर येणार, आर्थो क्रिसॉल म्हटलं तरी हेच स्ट्रक्चर येणार. देन प्यारा क्रिसॉल. फोर-मिथिल फिनॉल. डायहाइड्रिक catechol, that is benzene 1,2-diol. Benzene 1,2-diol. मेटा पोझिशनला असेल तर मेटा डायहायड्रॉक्सी बेन्झीन, known as रिसॉर्सिनॉल. रिसॉर्सिनॉल, that is benzene 1,3-diol. Benzene 1,3-diol. Para with respect to each other. Hydroquinone, hydroquinol, hydroquinol. Hydroxyquinol, hydroxyquinol, that is benzene 1,4-diol. IUPAC name benzene 1,4-diol. बेन्झीन 1,4-diol. हे झाले डायहायड्रिकचे एक्झाम्पल्स, कॅटेचॉल, रिसॉर्सिनॉल अँड हायड्रॉक्सीक्विनॉल. ट्रायहायड्रिकचे आपण एक्झाम्पल्स बघू. फ्लोरोग्लुसिनॉल, फ्लोरोग्लुसिनॉल काय नाव तयार होईल? बेन्झीन
1 3 5 हा 1 3 and 5 benzene 1 3 5 trihydroxy benzene triol benzene 1 3 5 triol फ्लोरोग्लुसिनॉल कॉमन नेम इज फ्लोरोग्लुसिनॉल आणि हे पायरोगॅलॉल आता नंबरिंग इथून स्टार्ट नाही करायची, तर नंबरिंग कुठल्याही एक साईडनं तुम्ही स्टार्ट करू शकता 1 2 3 किंवा 1 2 3 सेम असणार, हो की नाही. काय होईल नेम बेन्झीन 1 2 3 ट्रायऑल. बेन्झीन 1 2 3 ट्रायऑल. Then preparation of phenol. First, from chlorobenzene DOS process. Second preparation method for benzene from cumene. This is commercial method. Commercial method for the preparation of phenol. Third, from benzene sulfonic acid. Fourth one is from aniline. From chlorobenzene DOS process. From cumene commercial method. From benzene sulfonic acid and from aniline. First, from chlorobenzene. Chlorobenzene reacted with NaOH at about temperature 623 Kelvin and 150 atmospheric pressure gives sodium phenoxide ONA, sodium phenoxide, and then it is reacted with dilute HCl, gives phenol as a product. आता रिॲक्शनमध्ये बाय प्रोडक्ट कुठेही त्यांनी इसेन्शियल ठेवलेला नाही, फक्त तुम्हाला प्रिपरेशन ऑफ फिनॉल म्हणजे फिनॉल प्रोडक्ट दाखवला तर तुमची रिॲक्शन कंप्लीट झाली. दिस इज क्लोरोबेन्झीन. डॉस प्रोसेस. पूर्वीच्या सिलेबसमध्ये क्लोरोबेन्झीनपासूनच 2 रिॲक्शन होत्या, एक रसिग्ज मेथड आणि एक डॉस प्रोसेस. आता सिलेबसमध्ये फक्त डॉस प्रोसेस ठेवली आहे, रसिग्ज मेथड काढून टाकली. क्लोरोबेन्झीन. सेकंड, फ्रॉम क्युमिन. क्युमिन इज आयसोप्रोपिल बेन्झीन. आयसोप्रोपिल ग्रुप म्हणजे CH3CH3 याला म्हणतात आयसोप्रोपिल ग्रुप. आणि ह्याच आयसोप्रोपिल ग्रुपला हा बेन्झीन अटॅच झाला
आयसोप्रोपिल बेन्झीन आणि त्याचं कॉमन नेम क्युमिन. मग आपल्याला इथं जोडायचा आहे तो CH3 आयसोप्रोपिल बेन्झीन. or cumin. It is air oxidized. Cumin is air oxidized in presence of catalyst cobalt naphthenate. Cobalt naphthenate at about temperature 423 Kelvin gives cumin hydroperoxide. बघा हे बेन्झीन स्ट्रक्चर. आता आपण काय करणार, हा हायड्रोजन आणि ह्या कार्बनच्या मध्ये 2 ऑक्सिजन तिथं ॲड करणार. म्हणून वरचा CH3 वरच्या बाजूला आणि एक CH3 ह्या साईडला लिहिलं आहे मी. आणि इथं 2 ऑक्सिजन असे अटॅच केले. त्याचं नाव क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. पेरॉक्साईड म्हणजे पेयर ऑफ ऑक्साईड, जोडी, ऑक्सिजनची जोडी. क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. Then it is reacts with dilute acid, dilute HCl or dilute H2SO4 घेतलं तरी चालतं. आता काय होणार, हा OH ग्रुप इथं अटॅच होतो आणि यापासून मिळतं ॲसिटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3. हा मिळाला फिनॉल आणि हा CH3 C डबल बॉन्ड O CH3. मीन्स इट गिव्स व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट. ॲसिटोन जे ते ॲसिटोन हे व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ते इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी यूज केलं जातं. म्हणून ती मेथड कशी आहे, तर कमर्शियल मेथड आहे. इट गिव्स व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट दॅट इज ॲसिटोन. ह्या प्रोडक्टपासून फिनॉल तर मिळतंच रिॲक्शनपासून, पण त्यासोबत ॲसिटोनही मिळतं. आयसोप्रोपिल बेन्झीन एअर ऑक्सिडाइज इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅप्थेनेट ॲट अबाउट 423 केल्विन gives cumin hydroperoxide in presence of dilute HCl. It gives phenol as well as byproduct acetone. Then third reaction from benzene sulfonic acid and fourth is from aniline. Third reaction from benzene sulfonic acid. SO3H benzene sulfonic acid. आपण थोडंसं वरती लिहू म्हणजे आपल्या दोनही रिॲक्शन एका पाठोपाठ एक लिहिता येतील आपल्याला. SO3H benzene sulfonic acid plus NaOH. It is treated with strong alkali, that is NaOH, gives SO3Na, सोडियम बेन्झीन सल्फोनोएट. इस्टर सारखं तयार झालं तिथं, इस्टर. हा ॲसिड प्लस अल्कली यूज इस्टर. सोडियम बेन्झीन सल्फोनोएट. सोडियम बेन्झीन सल्फोनोएट ATE. आपण इस्टरमध्ये ATE जोडतो, तसंच असे सॉल्ट सारखे जे कंपाऊंड्स असतात तिथंही ATE जोडलं जातं. अगेन इन प्रेझेन्स ऑफ NaOH it gives ONA.
सोडियम फिनॉक्साईड जे आपण फर्स्ट रिॲक्शनमध्ये इथं तयार केलं सोडियम फिनॉक्साईड. मग पुढची रिॲक्शन सेम डायल्यूट HCl गिव्स फिनॉल. डायल्यूट HCl गिव्स फिनॉल ॲज अ प्रोडक्ट. फिनॉल आणि इथं टेम्परेचर आहे ॲट अबाउट 523 केल्व्हिन. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड बेन्झीन रिंग त्याला जोडलेला SO3H ग्रुप प्लस अल्कली NaOH at about temperature 523 Kelvin gives benzene, sodium benzene sulfonate. Again it is reacted with NaOH, gives sodium phenoxide, which is reacted with dilute HCl, gives phenol as a product. And last one is, this is first reaction, second reaction, third reaction, and fourth reaction is from aniline. ॲनिलिनसाठी ग्रुप जोडायचा आहे तो आपल्याला NH2. दिस इज प्रायमरी अमाइन. अमोनियाचा फॉर्म्युला काय NH3. NH3चा एक हायड्रोजन आपण R ग्रुप किंवा AR ग्रुपनं रिप्लेस केला तर ते काय झालं प्रायमरी अमाइन ॲनिलिन. दिस इज डायझोटायझेशन रिॲक्शन HNO2 and HNO2 it is unstable and it is prepared in course of reaction in presence of NaNO2 and HCl sodium nitrite. आणि HCl ची रिॲक्शन झाली तर काय मिळतं HNO2 that is nitrous acid. HNO2 nitrous acid. And when nitrous acid reacted with aniline it gives diazonium chloride N2 plus Cl minus known as benzene diazonium chloride. Benzene diazonium chloride. हे सॉल्ट तयार झालं N2 वर प्लस चार्ज आणि Cl वर मायनस चार्ज. हे काय आहे सॉल्ट आहे डायझोनियम सॉल्ट असं म्हटलं जातं आणि त्याचंच नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. व्हेन बेन्झीन डायझोनियम क्लोराईड heated with water it gives phenol as a product. OH phenol plus N2 नायट्रोजन गॅस इज लिबरेटेड आणि हा जो Cl मायनस आहे हा पुन्हा ह्या HCl बरोबर इथं रिॲक्ट होऊन HCl तयार करतो. फर्स्ट रिॲक्शन DOS process from chlorobenzene, second reaction from cumene commercial method, and third reaction from benzene sulfonic acid, and fourth reaction from aniline. Aniline HNO2 nitrous acid which is prepared by using NaNO2 plus HCl. आणि ही रिॲक्शन कशी होते कोल्ड कंडिशनला होते ॲट अबाउट 273 केल्व्हिन. 273 केल्व्हिन म्हणजे किती 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे आईस कोल्ड टेम्परेचरलाच डायझोटायझेशन रिॲक्शन होते. नाहीतर मग तो जो कंपाऊंड आहे तो डिकम्पोज होतो हॉट कंडिशनला तो डिकम्पोज होतो. म्हणून ही रिॲक्शन नेहमी आईस कोल्ड कंडिशनलाच कॅरीड आउट केली जाते. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड heated with H2 gives phenol as a product. Remaining part in next lecture.